नमस्कार. कधी विचार केला आहे का की एका देशाने घेतलेला एक छोटासा निर्णय दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेत किती मोठं वादळ आणू शकतो? आज आपण अगदी हेच पाहणार आहोत. अमेरिकेच्या एका व्यापार धोरणाने भारतावर काय आणि कसा परिणाम केला त्याची ही संपूर्ण साखळी आपण उलगडून बघूया. हो, खरं तर जागतिक पटलावर घेतला जातो फक्त एक निर्णय, आणि तोच निर्णय एका संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशाच बदलून टाकू शकतो. भारताच्या बाबतीत तर अगदी हेच घडलं. तर मग सुरुवात करूया. या सगळ्या आर्थिक बदलांची सुरुवात नेमकी झाली कुठून? तर ती झाली एका धक्क्याने, आणि तो धक्का होता अमेरिकेने लावलेल्या टॅरिफ्सचा. हा आकडा बघा, 50%. अमेरिकेने अनेक भारतीय वस्तूंवर तब्बल 50% इतकं जबर शुल्क लावलं. म्हणजे विचार करा, याचा सरळ अर्थ काय होतो? ज्या भारतीय वस्तू अमेरिकेत विकल्या जात होत्या त्या एका रात्रीत प्रचंड महाग झाल्या. या एका आकड्याने खरं तर संपूर्ण खेळाचे नियमच बदलून टाकले. मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की जेव्हा एखाद्या देशाची उत्पादनं बाजारात अचानक इतकी महाग होतात तेव्हा नेमकं काय घडतं? याचा सगळ्यात पहिला आणि थेट आघात झाला तो भारताच्या निर्यातीवर. आणि गंमत म्हणजे ज्या क्षेत्रांवर आपली अर्थव्यवस्था सगळ्यात जास्त अवलंबून होती, बरोबर त्याच क्षेत्राने याचा फटका बसला. हा आलेख पाहिला की या धक्क्याची तीव्रता लगेच लक्षात येते. वस्त्रोद्योग आणि दागिन्यांसारख्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये निर्यातीत 40 ते 50% जास्त घट झाली. अरे, काही ठिकाणी तर हा आकडा 70% जाऊन पोचला. ही काही साधीसुधी घसरण नव्हती. यामुळे अनेक उद्योग अक्षरशः संकटात सापडले. बरं, मग ही क्षेत्र नेमकी कोणती होती ज्यांना इतका मोठा फटका बसला? तर ती होती वस्त्रोद्योग आणि तयार कपडे, चामड्याच्या वस्तू, रत्ने आणि दागिने आणि सागरी उत्पादनं. आता ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये एक गोष्ट समान आहे, ही सगळी लेबर इंटेन्सिव्ह आहेत. म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे साहजिकच ह्या क्षेत्रांवर झालेला आघात हा थेट लोकांच्या नोकऱ्यांवर झाला. आता ही तुलना बघा, ती खूप इंटरेस्टिंग आहे. झालं असं की टॅरिफमुळे भारतीय माल महाग झाला. मग अमेरिकेतील खरेदीदारांनी काय केलं? त्यांनी व्हिएतनाम, बांगलादेश आणि युरोपियन युनियनसारख्या देशांकडे आपला मोर्चा वळवला. परिणाम, भारताने आपला बाजारातला एक मोठा हिस्सा गमावला आणि याचा थेट फायदा आपल्या स्पर्धक देशांना झाला. आणि हा परिणाम फक्त काही मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित नव्हता. नाही, याचा खरा फटका बसला तो लहान आणि मध्यम उद्योगांना, म्हणजे MSMEsना. ज्या कंपन्या आधीच कमी नफ्यावर काम करत होत्या त्यांच्यासाठी हा टॅरिफचा बोझा सहन करण्यापलीकडचा होता. मग त्यांच्यापुढे दोनच पर्याय उरले: एकतर कर्मचारी कपात करा किंवा नवीन गुंतवणूक पूर्णपणे थांबवा. तर निर्यातीमध्ये सुरू झालेल्या या समस्या फक्त तिथेच थांबल्या नाहीत. त्याचे तरंग, त्याचे हादरे संपूर्ण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत जाणवू लागले. हा आकडा बघा, -0.6%. तज्ज्ञांच्या मते या टॅरिफमुळे भारताच्या GDP वाढीच्या दरात तब्बल 0.6%पर्यंतची घट होऊ शकली असती. यावरून लक्षात येतं की निर्यात कमी झाल्यामुळे देशाच्या एकूण आर्थिक वाढीवर किती प्रचंड दबाव आला होता. आणि एवढ्यावरच थांबलं नाही. याचे इतरही मोठे आर्थिक परिणाम झाले. एकतर निर्यातीतून येणारा पैसा कमी झाल्यामुळे भारतीय रुपया कमजोर झाला. दुसरं म्हणजे चालू खात्यातील तूट वाढली. सोप्या भाषेत सांगायचं तर देशात जेवढं परकीय चलन येत होतं त्यापेक्षा जास्त बाहेर जात होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाजारातल्या या अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात पैसे गुंतवणं टाळायला सुरुवात केली. पण मग भारत या संकटाला कसा सामोरा गेला? आता इथून या कथेत एक नवीन वळण येतं, जिथे या समस्यांवर मात करण्यासाठी भारत सरकारने आणि इथल्या उद्योगांनी मिळून काही धोरणात्मक पावलं उचलली. भारताने यावर एक स्पष्ट 3 कलमी कार्यक्रम राबवला. पहिलं म्हणजे निर्यातदारांना तात्काळ दिलासा देण्यासाठी बजेटमध्ये काही खास उपाययोजना केल्या. दुसरं, फक्त अमेरिकेवर अवलंबून न राहता युरोपियन युनियन, UAE आणि जपानसारख्या नवीन बाजारपेठांमध्ये व्यापार वाढवला. आणि तिसरं, देशांतर्गत उत्पादन म्हणजे मेक इन इंडिया आणि सप्लाय चेन मजबूत करण्यावर जोर दिला. आता या सगळ्याचे परिणाम फक्त भारताच्या अर्थव्यवस्थेपुरतेच मर्यादित राहिले नाहीत, तर त्यामुळे जागतिक राजकारणाची आणि व्यापाराची समीकरणं सुद्धा बदलायला लागली. एकतर अमेरिका आणि भारताच्या आर्थिक संबंधांमध्ये एक प्रकारचा तणाव आला.
काही टॅरिफ तर भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीशी जोडले गेले, ज्यामुळे या व्यापार युद्धाला एक भूराजकीय अँगलसुद्धा मिळाला. पण याचा एक अनपेक्षित आणि सकारात्मक परिणामही झाला. तो म्हणजे जगभरातल्या कंपन्यांनी चीनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताकडे एक नवा आणि मजबूत पर्याय म्हणून बघायला सुरुवात केली. तर मग या सगळ्या परिस्थितीचा जर आपण ताळेबंद मांडला तर चित्र अगदी स्पष्ट दिसतं. एका बाजूला निर्यातीत घट, नोकऱ्यांवर आलेलं संकट, रुपयाची घसरण अशी मोठी आव्हानं होती. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला देशांतर्गत असलेली मजबूत मागणी, IT क्षेत्राची दमदार कामगिरी आणि सरकारने वेळीच दिलेला धोरणात्मक प्रतिसाद, या सगळ्यामुळे भारताला या संकटातून बाहेर पडायला मदत झाली. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच. आज जगभरात व्यापाराच्या भिंती उंच होत असताना केवळ वेगवान आर्थिक वाढीच्या मागे धावण्यापेक्षा अशा अनपेक्षित धक्क्यांना तोंड देऊ शकेल अशी एक लवचिक, एक रेझिलियंट अर्थव्यवस्था बनवणं हेच भारतासाठी खरं यश ठरू शकतं का?